सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र श्रीराम। समर्थ काही स्वतःच्या मनाचं सांगत नाहीत हे करा ते करा, तर जसं भगवंत म्हणतात तसे संत पण म्हणतात की पाळावी वेदांची आज्ञा। ही सृष्टी निर्मिती जेव्हा झाली तर त्या सृष्टी निर्मिती बरोबरच जे ह्या सृष्टीमध्ये कसं राहायचं आणि या सृष्टीचा जो प्रवास जो आहे म्हणजे जीव जगत ईश्वर या सगळ्याचा संबंध, ही मिळालेली उपाधी आणि म्हणजे जसं हे वाहन आहे आणि हा जीवनाचा प्रवास आणि त्या प्रवासाने आम्हाला कुठे जायचं आहे हे सगळं कशात तरी सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे वेद। वेदामध्ये सगळं प्रवृत्ती निवृत्ती आणि विधी निषेध हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण राहावं असं म्हटलं जातं। संत सांगतात आम्हाला की पाळावी वेदांची आज्ञा। कुठेतरी शेवटी
कोणाचा निर्णय घ्यायचा, तर वेदांचा निर्णय. शास्त्र जे सांगतं ते आम्हाला करायचं आहे. मग काय म्हणतं वेदांमध्ये, काय सांगितलंय, काय करायचं आहे म्हटले कर्मकांड, उपासना इत्यादी. जे वेदांमध्ये जे कर्मकांड सांगितलंय त्यानुसार आपण करायचं आहे, उपासना करायची आहे. पण शेवटी जी आपल्या जीवनाची दिशा कुठं जायची आहे, न्यायची कुठे आहे, जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र, ज्याच्यामुळे आम्हाला ज्ञान होईल, ज्याच्यामुळे आमच्यामध्ये विवेक येईल, असं ते आत्मज्ञान घेण्यासाठी आम्ही अधिकारी होऊ, अशासाठी आम्हाला वेदांच्या आज्ञेनुसार हे कर्मकांड उपासना ही करायची आहे. आता जेव्हा अर्जुन पूर्णपणे विषाद झाला होता, त्याला मी लढणार नाही असं सांगितलं, तेव्हा भगवंत म्हणले नाही, तू क्षत्रिय आहेस, तू लढायला पाहिजेस. पाळावी वेदांची आज्ञा जेव्हा सांगितलं तेव्हा भगवंत तर उलट सांगितलं की वेदांच्या पलीकडे जा म्हटले तू. हेच इथे पण तसंच आहे खरं म्हणजे की वेदांची आज्ञा पाळायची म्हणजे काय करायचं. भगवान सांगतात त्रैगुण्यो विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थः निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा, वेदांचे विषय जे आहेत ते कसे आहेत, त्रैगुण्य आहेत. आणि जे त्रैगुण्य आहेत, त्रिगुणवान आहेत, त्यांच्यासाठी वेद आहेत. आपण आता कसे आहोत, त्रिगुणी आहोत ना, सत्वरजतमांनी भरलेले आहोत. सात्विक राजसिक तामसिक या वृत्तींचं मिश्रण आमच्यामध्ये आहे. कधी सात्विक होतो, कधी राजसिक, कधी तामसिक. कुठल्या तरी गुणाचं प्राधान्य आपल्यावर असतं, प्रभाव असतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या जीवनाचा प्रवास कुठे न्यायचा आहे, तर तमोगुणातून रजोगुणामध्ये यायचं आहे आणि रजोगुणामधून सत्वगुणामध्ये जायचं आहे. आणि मग जे गुणवान आहेत, आत्ता आम्ही जीवभाव आहे, देहामध्ये आहोत, ही सगळी त्रिगुणात्मक प्रकृती आमची आहे, त्याच्यासाठीच वेद आहेत. आणि भगवंतांनी उलट सांगितलं ते, कारण तू वेदांच्या पलीकडे जा. मग हे जे त्रिगुणमयी जे आहेत त्यांच्यासाठी वेद आहेत. जे गुणातीत झाले आहेत, ते त्रिगुणरहित आहेत, त्यांच्यासाठी जे निर्गुण आहेत त्यांना वेद काही त्यांना जरुरी नाही. पण अजून प्रवास सुरू आहे, त्यांच्यासाठी वेद आहेत. आणि मग वेदांमध्ये काय सांगितलंय, कर्मकांड, उपासना हे सांगितलेलं आहे. आता हे करून पण ते कशा प्रकारे करायचं आहे, कुठे जायचं आपल्याला नक्की, म्हणजे जेणे होई जे ज्ञान अधिकार पात्र. मग ती अधिकार म्हणजे कसा आहे आणि त्या ज्ञानाने आम्हाला कुठे पोचायचं आहे, या जीवनाची सर्वोच्च स्थिती आपण जी म्हणतो उत्क्रांतीची, उत्क्रांतीचा विषय जो कुठे जायचं आहे नक्की आपल्याला, त्याची जी अंतिम स्थिती अतिशय सुंदर रीतीने इथे सांगितली की जेणेकरून निस्त्रैगुण्य हो भव अर्जुन म्हटले. निस्त्रैगुण व्हायचंय, गुणाच्या पलीकडे आपल्याला जायचंय. म्हणजेच काय व्हायचंय, निर्द्वंद्वो भव, निर्योगक्षेम भव, आत्मवान भव म्हटले. ही आम्ही आत्ता कशामध्ये आहोत बरं, द्वंद्वामध्ये आहोत ना. सुख दुःख, राग द्वेष, मान अपमान, शीत उष्ण, अनेक प्रकारची द्वंद्व आहेत. तू मी, मी तू हे तर चालूच असतं आणि ते सगळं आम्हाला बंधन वाटतं, नको वाटतं. मग आता या रागद्वेषातून वगैरे कसं बाहेर पडता येईल, सगळं जे काही बंधन आहे ते याच्यामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही कर्मामध्ये अडकलेलो आहोत. योगक्षेम, योग म्हणजे काय,
की जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त करायचं आहे, आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त आहे त्याची काय रक्षण करायचं त्याचं. याच्यामध्ये सगळं आयुष्य जातं. आणि मग आम्हाला वाटतं अरे काय रोज आम्ही त्या अडकलो आहे ना, काही करायलाच मिळत नाही, काही शोक काय छंद काही करायला मिळत नाही, कधी काही नाटक सिनेमा पाहायला मिळत नाही. बस ह्या सगळ्या रहाट गाडग्यामध्ये अडकलो आहे आम्ही, साऱ्यामध्ये योगक्षेमामध्येच गुंतलेलो आहोत. पण भगवान म्हणतात की तू त्या त्रिगुण्य विषया वेदा, जोपर्यंत त्रिगुण आहे तोपर्यंत वेदांची आज्ञा पाळावी. वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते कर्मकांड उपासना करायचं आहे, पण ते अशा प्रकारे करायचं की ज्याच्यामुळे आम्ही निर्द्वंद्व होऊ. या द्वंद्वातून, या द्वैतामधून आम्ही बाहेर पडू. रागद्वेष आम्ही जिंकू, आमचे कामक्रोध आम्ही जाळून टाकू. मग शीत असू दे, उष्ण असू दे, मान असू दे, अपमान असू दे, तरीसुद्धा मन समचित्त राहील, असं जे जायचं आहे. आणि योगक्षेमं वहाम्यहम्, मला योगक्षेम काही करावे नाही लागणार. म्हणजे सगळं काय काय मला हे प्राप्त करायचं आहे आणि मग हे झालं सगळं आहे त्याचं रक्षण करायचं आहे, हे पण आपण याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. मला आता काहीही करायचं नाही, मला कुठली जबाबदारी नाही, अशा ठिकाणी आम्ही जाऊ शकतो. पण काही न करणं म्हणजे जबाबदारी टाळणं म्हणजे प्राप्त करणं नव्हे, तर काय आत्मवान भव. फार सुंदर जी स्थिती आहे, आत्मवान भव. अरे खरं म्हणजे आपण आपल्याकडे नाही आहोत का? आपण आहोत ना, पण तो आपण आपल्यालाच विसरतो आणि आपण दुसऱ्या जगाकडे, वस्तूंकडे, विषयांकडे धावत असतो. बस आत्मवान व्हायचंय, जे आहेच तेच आपल्याला शोधायचं आहे. प्राप्तस्य प्राप्ती, तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे जेव्हा तो नरेंद्र होता, अगदी लहान 5-6 वर्षाचा. आता हे सगळे संस्कार असतात ना, आपल्या संस्कृती पूर्वी इतकी घराघरामध्ये होती. आमचे विश्वनाथ दत्त म्हणजे नरेंद्रचे वडील अतिशय संस्कारी, आणि त्यांच्या घरामध्ये सगळं कुळधर्म कुळाचार व्हायचा. अतिशय नीतिवान असे ते होते, धर्मशील होते. आणि मग आता गोरगरिबांना काही मदत करायची, दान करायचं, जे काही पूजापाठ होईल तेव्हा वस्त्रदान, अन्नदान, ब्राह्मण भोजन, असं सगळं त्यांच्या घरामध्ये चालायचं. आणि तो छोटासा नरेंद्र आपला 5 वर्षाचा 4 वर्षाचा, तर तो आपला बाबांच्या धोत्राला धरून तो तिथे बघत असेल, सगळ्यांना आपले ते देत आहेत. वस्त्र दिलं, काही कोणाला अन्न दिलं, धान्य दिलं, सगळ्यांना देत असायचे. त्याला लहान मुलं सहसा ना मला पण पाहिजे ते पण मागत असतं. आता आपल्याच घरचा माणूस आणि आपण त्यांना काही आहेर किंवा काही करतो का, तर ते विचारायचे वडिलांना, पिताजी मला काय देणार तुम्ही, मला काहीच नाही दिलं तुम्ही. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं आणि त्या नरेंद्रनी जे ओळखलं ते किती मोठं आहे. नरेंद्रच्या बाबा म्हणाले की अरे मी तुला तू दिलं आहे, म्हटले हे तुला मी तू दिलं आहेस, एवढा मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. मी म्हणजे काय, अरे तुला मी तू नाही का दिलेला, तू हा आहेस ना. आणि म्हणे हां मुझे मैं दिया है, मुझे मैं दिया है, असं करत हो आपल्या खोलीमध्ये जाऊन मोठ्या आरशासमोर उभं राहतो. मेरे पास मैं हूँ. ह्याचा आता अर्थ केवळ शरीराच्या स्तरावर नाही ना, आपल्याला अस्तित्व नाही का मिळालेलं, आपलं एक अस्तित्व आहे काहीतरी, आणि ते इतकं मोठं आहे की त्या एका माझ्या अस्तित्वावरून मी सगळं जग जिंकू शकेन, असं काहीतरी व्हायचं आहे. आणि ते नरेंद्रने ओळखलं. खरंच मग आम्हाला, आम्ही काय रडत वडिलांनी हे नाही केलं ते नाही केलं, अरे पण आम्हाला जन्म मोठा दिला ना,
बस ह्याच्यापेक्षा आणखीन त्यांनी काय करायचं आहे? आपल्याला जे मिळालेलं आहे देह त्यांच्याद्वारे आपल्याला मिळाला, त्याच्याप्रमाणे आत्मवान भव म्हणले. मी आत्मवान आहे. माझ्याकडे काय आहे तर आत्मा आहे. धनवान आणि काय गाडीवान, ते गाडी आणि धन ते सगळं जाणार आहे, त्याच्याने काय होणार? पण मी आत्मवान आहे. आणि तो आत्मवान म्हणजे तिथं काही योगक्षेम करावं लागत नाही. तो प्राप्तस्य प्राप्त आहे. त्याला काही मिळवायचं नाही, त्याचं काही रक्षण नाही करायचंय. तो कधीच जळत नाही, फुटत नाही, तुटत नाही, असा आहे तो. मी आत्मवान आहे. इथपर्यंत जाण्यासाठी जेणे होई जे ज्ञान अधिकार प्राप्त, ज्ञानाचा अधिकारी आपण व्हायचं आहे. आणि हे ज्ञान म्हणजे आत्मवान व्हायचं आहे मला. आम्ही सगळ्या कुठल्या कुठल्या डिग्र्या आणि काय काय घेतो, पण सगळ्यात मोठी डिग्री मी कोण आहे? मी आत्मवान आहे. माझ्याकडे काय आहे? माझा आत्मा आहे. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि तो प्रवास समर्थ इथे सांगतात की पाळावी वेदांची आज्ञा. वेद काय सांगतात? कर्मकांड, उपासना इत्यादी. आता हे कर्मकांड, आजकाल अगदी हे शब्द म्हटले की अरे नाही, नुसतं कर्मकांड काही त्याच्यात अर्थ नाही आहे, तो भोळेपणा, अंधश्रद्धा आहे किंवा ते करायचं नाही, इतक्यापर्यंत आपण पोचलोय. आणि उपासनेबद्दल पण तितकेच आम्ही सगळे काही त्याच्यामध्ये आपल्याला रस राहिलेला नाही ना, काय म्हणलं, उदासीन झालेलो आहोत आपण. आता थोडासा विचार करू आपण, हे करायचं म्हणजे नक्की काय करायचं? एका अर्थाने ते बरोबर आहे ना, कारण भगवंतांनी पण त्याला सांगितलंय की यामी माम पुष्पिताम वाच प्रवदंती पंडिता, की हे कर्मकांड म्हणजे कशासाठी? ते सकाम कर्म आहे, स्वर्गप्राप्ती, पुत्रप्राप्ती वगैरे इत्यादीसाठी. मग ते जर सकाम कर्म आम्हाला, कर्म म्हणजे अडकवणार आहे ते, मग ते नुसते फुलोरेत म्हणले ह्याचे काय म्हणलं, जसं गोड गोड शब्दाने आम्ही एखादं काहीतरी ॲडव्हर्टिजमेंट करतो तसं. मग हे कर्मकांड काय आहे? एक आहे की आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारची कर्म आहेत. एक लौकिक कर्म आपली जीविका चालवण्यासाठी जो आहे, आणि दुसरं आहे ते अलौकिक, जे परमार्थ प्राप्त करण्यासाठी जे केलं जातं. मग त्याच्यामध्ये उपासना, कर्मकांड हे सगळं येत असतं. आणि लौकिक कर्म म्हणजे काय? नोकरी, शेती, व्यापार वगैरे इत्यादी जे केलं जातं ते. परंतु भगवंतानी तर त्या कर्माची एवढी मोठी व्याप्ती केली की आम्ही जे लौकिक कर्म करतो तेच कसं अलौकिक करायचं हे ज्ञान त्यांनी दिलं आपल्याला. म्हणून ते म्हणतात की निस्त्रैगुण्यो भव. कर्म ते करायचं आहे, पण त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि म्हणून वेदांची आज्ञा पाळायची. हे कर्मकांड जे आहे ते आम्हाला आपलं लौकिक कर्म पण कसं पारलौकिक होईल हे शिकवण्यासाठी आपल्याला कर्मकांड केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी हे कर्मकांड म्हणजे काय की वेदांनी हे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये सकाम कर्म आहे. स्वर्गप्राप्ती इत्यादीसाठी यज्ञ, होम, याग ही सगळी जी ना अनेक प्रकारची जी दैविक कर्म केली जातात, पूजा असतील, तर्पण असेल, पितृकार्य असेल, आणखीन काय व्रत, वैकल्य, यात्रा, दान, अनेक अनेक प्रकारची ही कर्मकांड सांगितली आहेत. किंवा त्या एका यज्ञाचंच अंग हे सगळं असतं. ब्राह्मण भोजन आहे, आणखीन काय तर्पण असतं, दान असतं. तर हे सगळं जे आहे ते पूर्वीच्या काळी रोज सगळ्या घरांमध्ये व्हायचं. पंचमहायज्ञ व्हायचे जे पापक्षयासाठी, वैश्वदेव इत्यादी. मग आता हे सगळं जे आहे आन्निक, देवपूजा, संध्या, यज्ञ, होम, हवन, तर्पण
आणखीन काय कुलधर्म, कुलाचार, वेगवेगळे उत्सव, हे सगळं जे आहे ते सकामतेने पण होऊ शकतं, पण तेच कर्म आपण निष्कामतेने पण करू शकतो. ते कर्म. आणि त्या कर्मकांडामध्ये कर्मकांड एक भाग आहे आणि त्याच्या दुसरं काय आहे, उपासना. उपासना काय आहे बरं? उपासना हे कर्म नाही आहे, म्हणजे कर्मच आहे, पण त्याच्या मागेची दृष्टी बदलते, भाव बदलतो. उपासना काय आहे? उपआसनम. त्या परमेश्वराच्या जवळ आपल्याला जायचं आहे, आपली आत्मोन्नती करायची आहे. आत्मोन्नतीसाठी जे केलं जातं, भक्ती म्हणून जे केलं जातं, ते उपासना होतं, नाहीतर मग कर्मच आहे. मग ही उपासना म्हणजे रोज देवाची पूजा करायची, आराधना जी आपण करतो तीच उपासना होऊ शकते. रोज देवाची पूजा करणं म्हणजे आराधना आहे. ती साधना कधी होईल? जेव्हा चित्तशुद्धीसाठी आम्ही करू. आराधना, साधना, उपासना, कर्मकांड हे सगळे शब्द वेगळे वेगळे, थोड्याफार अर्थाने वेगळे आहेत. ते जर आपण विचार केला तर की कर्मकांड हे सकाम आहे, प्रत्यक्ष कर्म, यज्ञ याग वगैरे जे करायचे, पण त्याच्यामध्ये जेव्हा भक्ती येते ती उपासना होते. मग आणि मग ही उपासना नित्य केली जाते. नैमित्तिक असेल की दर 15 दिवसांनी, 8 दिवसांनी, वर्षांनी, पण नित्यपणे जेव्हा असते. आणि जे नित्य रोज पण करतात, जशी देवपूजा, संध्या वगैरे रोज करायचं कर्म आहे ती उपासना. मग त्या उपासनेमध्ये देवपूजा येऊ शकते किंवा काही जप, पुरश्चरण येतं. आणि मग या उपासनेमध्ये हे जाणून बुजून आपण भगवंताच्या जवळ कसं जाऊ, यासाठी कुठलाही विषय, संसाराची चिंता किंवा संसारासाठी ते केलं नाही जात. प्रत्यक्ष परमेश्वरासाठी, आत्मोन्नतीसाठी, चित्तशुद्धीसाठी ही उपासना केली जाते. पण आपण नाही का आता त्याच्यामध्ये गृहस्थ जे आहे त्याच्यासाठी ही उपासना म्हणजे पंचायतन पूजा सांगितलेली आहे. भगवंत तर काय, परमात्मा कसा आहे? निर्गुण निराकार आहे तो. पण त्यालाच प्राप्त करण्यासाठी ही उपासना जी सांगितली, उपासना म्हणजे सगुण असते. सगुण पूजा म्हणजे उपासना आहे. ही मग देवाची मूर्ती असते. मग किती देव ठेवायचे बरं? काही घरांमध्ये खूप असतात ना, अनेक टाक असतात, वेगवेगळे फोटो असतात. कुठं यात्रेला जाऊन आले म्हणून ते सगळे फोटो, मूर्ती सगळ्या देव्हाऱ्यामध्ये असतात. किंवा काही जणांकडे एकच एक असतं किंवा कोणाकडे काही नसतंच. सगळे प्रकार आपण बघतो. पण मग नक्की काय करायचं? प्रॉब्लेम नाही करायला पाहिजे ना. तर शास्त्रांनी सांगितलंय, वेदांची आज्ञा पाळावी. तर शास्त्रानुसार पंचायतन पूजा सांगितलेली आहे. आपल्या देवामध्ये 5 देव ठेवायचे. अरे पण एकच परमात्मा, एकच ठेवलं तर. पण सगुण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या 5 शक्ती ज्या सगळ्या या व्यक्त झालेल्या आहेत आणि त्या 5 शक्तींनी सगळं जगत, मुख्य शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या, आणि मग त्या शक्तींची आपल्याला उपासना करायला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये गणेश, सूर्य, देवी, महाविष्णू आणि शंकर भगवान जे आहेत, ह्या 5 देवता ज्या आहेत त्या 5 देवतांची पूजा करायची आहे. आणि सगळे जे आपल्याकडचे जे पंथ आहेत, वेगवेगळे संप्रदाय, ते ह्या 5 देवतांचेच आहेत ना. गाणपत्य, नंतर काय सौर्य, वैष्णव आणि शैव, आणि देवीचे उपासक जे आहेत ते. तर मग त्यांचे जे उपास्य दैवत आहे ते मध्ये ठेवायचं आणि बाकीचे मग 4 बाजूला. अशा प्रकारे ते
पंचायतन पूजा सांगितली. मग आपल्या देव्हाऱ्यामध्ये हे 5 देव तर नक्कीच असायला पाहिजेत. गर्दी नाही करायची आहे ना, डिपार्टमेंटल स्टोअर नाही करायचं आहे, रोज देवाची पूजा करायची आहे. पण आपल्याला माहिती आहे की अरे कुठं वेळ आहे आम्हाला. मग ती उपासना होते का? काय होतं बरं ते? जसं एखादं कुत्रं आपण पाळतो, मग काय म्हणतो, अरे काय ते किती त्याचं करत बसावं लागतं ना आम्हाला. जसं त्या कुत्र्याला आपल्याला वाटतं कोणाच्या तरी हौशेने ते येतं, पण मग सगळ्यांना त्याचं करत बसावं लागतं. त्याचं सगळं काढायचं, साफसफाई करायची, त्याला खायला घालायचं सगळं. मग तसंच आमच्या देवाच्या बाबतीत पण आपल्याला वाटतं नाही का, हो काय हो एवढे देव ठेवलेत आणि ते सगळं करत बसावं लागतं ना आम्हाला. मग ही उपासना होऊ शकते का? कर्मकांडाच्याही पलीकडचं झालं ना हे. मग आम्ही त्याच्यामध्ये काय होतं, वाद होतो. कोणी करायची पूजा, तू करायची का मी करायची. मग आळीपाळीनी केली जाते किंवा दिवस ठरवले जातात, आज तू करायची उद्या तू करायची वगैरे. हे सगळं ना घराघरामध्ये चालतं. म्हणजे काय भावाभावांमध्ये चालतं किंवा पती पत्नींमध्ये चालतं, जे किंवा मुलं आणि पालक यांच्यामध्ये चालतं. आज तू पूजा कर, तू कर. आणि मग ते मोठं काम असलं, नाही मला अभ्यास आहे, माझं मित्र येणार आहेत, अमुक तमुक, म्हणजे हे काहीतरी वेगळं एखादं काम आहे असं आम्ही त्या भावाने करत असतो. पण किती सुंदर ही कल्पना आहे, वेदांची आज्ञा पाळावी आणि त्याच्यामध्ये ही उपासना सांगितली आहे. ही उपासना म्हणजे एक काम, काहीतरी ओझं कोणीतरी आम्हाला आपलं लादलंय अशा प्रकारे करणं म्हणजे ती उपासना नाही आहे. तर त्या छोट्याशा ती पितळी मूर्ती असेल, एखादा टाक असेल, शाळीग्राम असेल किंवा शिवलिंग असेल, त्याच्यामध्ये त्या सर्वोत्कृष्ट सर्वव्यापक परमात्म्याला आपण पाहायचं आहे. आपली बुद्धी तशी करायची. निकृष्ट वस्तूंनी उत्कृष्टा बुद्धी म्हणजे उपासना आहे. ही छोटीशीच वस्तू आहे, दगड आहे, काही काच आहे किंवा काय एखादा फोटो आहे, चित्र आहे, कागद आहे, पण त्याच्यामध्ये उत्कृष्टा बुद्धी, आपली बुद्धी तशी करायची. तो परमात्मा आहे आणि तो माझ्यासमोर सगुण साकार होऊन बसलेला आहे. जे माझ्यामधलंच ते चैतन्य तेच इथे आलेलं आहे, त्याला मी आवाहित करतो किंवा करते आणि त्याला मग आपण सुंदर खूप श्रद्धेने आणि त्या एका दिव्य अशा भावाने आपण त्याची पूजा करायची. त्याला स्नान घालायचं, अभिषेक करायचा आणि मग गंधाक्षत पुष्प व्हायचं, वस्त्र द्यायचं, त्याला छान नैवेद्य, धूप, दीप, आरती करायची आणि मग त्याला साष्टांग दंडवत घालायचं. आपण आपल्याला विसरून जायचं सुंदर असा. आणि त्याच्यामध्ये माता काय ना इतकं सुंदर तो परमेश्वर. आता ही जी उपासना आहे हे काही एक लादलेलं कर्म असं नाही आहे. तर उलट त्याच्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा आपण पूजा करतो तर खूप भावाने छान सगळं वातावरण स्वच्छ करायचं. सडा, रांगोळी, तोरणं, पताका, काय देवापुढे सुंदर स्वच्छ करून सारवून किंवा धुवून पुसून रांगोळी काढायची. सगळी उपकरणं स्वच्छ करायची, दिवे लावायचे, समया लावायच्या आणि पूजा झाल्यानंतर देखील सगळी उपकरणे स्वच्छ घासून ठेवायची. हार बनवायचे, देवाला छान सजवायचं, वेगळे वेगळे नैवेद्य करायचे. या सगळ्यांनी काय होतं बरं, तर घरामध्ये वातावरण निर्मिती होते, पवित्रता येते आणि असं पवित्र वातावरण असेल तर आपोआपच बाहेरचं वातावरणाचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपलं मन देखील शांत पवित्र होतं आणि मग बरं वाटतं. मग सगळीकडे शांती उत्पन्न होते.
बाहेरचं वातावरण पवित्र होतं, आपल्या मनामधली श्रद्धा भक्ती ती वाढत जाते. आणि मग हळूहळू काय व्हायचं, जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र, ज्याच्यामुळे की आमचं अंतःकरण हे शुद्ध शुद्ध होत जातं. आणि अंतःकरण शुद्ध होत जाऊन मग काय होतं, अधिकार पात्र होतं आम्ही. हे ज्ञान जे आहे ते ज्ञान काही कोणीतरी आपला ग्रंथ घेतला आणि वाचला असं होत नाही. खरं म्हणजे ती वृत्तीच होत नाही ना, कारण आमचं चित्त अजून शुद्ध झालेलं नसतं. मग अशा प्रकारे ही उपासना जी आहे, पूजा असेल, जप असेल, काही पुरस्चरण असेल, हे सगळं श्रद्धेने करायचं आहे. आणि कुणाचं काम आहे, तू करायचं का मी करायचं हा प्रश्नच येत नाही ना, हे प्रत्येकाचं काम आहे. पूजा ही नित्यकर्म सांगितलंय आणि प्रत्येकाचं कर्तव्य सांगितलंय. शूद्राला पण सांगितलंय आणि ब्राह्मणाला पण सांगितलंय, सगळ्यांचं कर्तव्य आहे. आता घरामध्ये जर पूजा करायची ती बरोबर आहे की एक कोणीतरी केली तरी बाकीच्यांनी सुद्धा सगळ्यांनी ते समावेश सगळ्यांचा आहे की तयारी जी आहे, पूजेची तयारी एकाने करायची, मुख्य पूजा एकाने करायची, अवरावर एकाने करायची, किंवा मग आरतीच्या वेळी सगळ्यांनी तिथे जमा व्हायचं आहे. कोणी टाळ वाजवायचे, कोणी घंटा वाजवायची, कोणी ती आरती करायची, कोणी फुलं आणायची, हार करून द्यायचे. आणि मग सगळेजण शेवटच्या आरतीला मात्र सगळे एकत्र येऊन मग सगळी सामुदायिक प्रार्थना आपण भगवंताची करायची. सगळ्यांनी एकत्र नमस्कार करायचा आणि सगळ्यांनी एकत्र भोजन करायचं. की खरं तर सगळ्यांचाच हे भाग आहे. पण मग आपल्या आजकालच्या ज्या जबाबदाऱ्या आणि वेगवेगळी क्षेत्र कामाची आणि शिक्षणाची असल्यामुळे आपण विखुरलो आहोत. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये हे ज्ञान जर असेल, त्या कुळाला धरून आपल्या व्रत जे आहेत आपल्या ह्याच्याप्रमाणे वेदांची आज्ञा आपण पाळली तर अशी घरं मोडणार नाहीत. कुठेही असलो तरी सुद्धा एक कुठला तरी वेळ आपण काढू शकतो ना, संध्याकाळचा असेल, रात्री असेल, सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून ही अशी उपासना आपण करू शकतो. पाळावी वेदांची आज्ञा. वेदांनी सांगितल्याप्रमाणे कर्मकांड उपासना जे आहेत ही अजूनही ज्या यज्ञ याग वगैरे केले जातात त्याचाही फार सुंदर अर्थ आहे. असं नाही आहे की ते जळतं आणि वाया जातं आणि आपला भाव नसेल तर तसं वाटतं. पण परस्परम भावयंत ते देवा भावयंतु. जर आपल्याला निसर्गामधून रोज इतकं पाऊस मिळतो आहे, वायू मिळतो आहे, अग्नी मिळतो आहे, उष्णता मिळते, प्रकाश मिळतो आहे, पण त्याचा मोबदला आम्ही काय देतो आहोत बरं? प्रदूषण, कचरा आम्ही टाकतो बाहेर. पण मग जर त्या अग्नीला 2 तुपाच्या आहुती दिल्या तर मग ते ऱ्हास आहे का, तो नुकसान आहे का? इथे तर आपण त्या अग्नीला अग्निदेवता म्हणतो आहोत आणि त्या अग्निदेवतेमध्ये तुपाची आहुती घालतो आहोत. तर त्या कार्बन मोनॉक्साईड सोडण्यापेक्षा ह्या तुपाच्या आहुतीने जो वायू निर्माण होतो तो फार पवित्र असतो, सगळं वातावरण पवित्र करतो. त्या जी गौरी आपण जाळतो त्या अग्नीमध्ये जे द्रव्य असतात ते आणि घृत यांचं जे मिश्रण होऊन जो त्या जलनातून जो वायू तयार होतो त्या वायूमध्ये जे जलाचे मेघ तयार करण्याची जादू असते, शक्ती असते. ऑक्सिजनचा जो काय म्हणतात ओझोनचा लेअर वगैरे आजकाल ते सगळं उत्पन्न होत असतं. इथे औषधी वायू तयार होत असतात, आपल्यावर चांगला परिणाम त्याचा होत असतो, सुगंध सगळीकडे निर्माण होतो. म्हणजे अगदी जे दृश्य परिणाम जरी आम्ही बघितले तरी सुद्धा यज्ञयाग किती सुंदर आहेत. आणि त्यात पुन्हा वेदांच्या आज्ञेनुसार आम्ही पूर्ण यांनी करू तर जितकं उच्च जो भाव आहे, जसं लहान मुलं आपली खेळ खेळतात, पण त्याच्यातलं जेव्हा मर्म समजलं, त्यातलं ज्ञान समजलं तर तितक्या उच्च कोटीने आम्ही जेव्हा करू तर तो मंत्र
त्या मंत्राची शक्ती आणि त्या मंत्राबरोबर केलेलं जे हवन आहे त्याचा परिणाम आपण अनुभवू शकतो. आध्यात्मिक प्रगती, त्या देवतेचं जी शक्ती आहे तिचा प्रभाव होऊ शकतो आणि तो आपण अनुभवू शकतो. आणि सगळ्यात मोठं काय आहे, प्रवास कुठे नुसती आपली कामना पूर्ण करायची, जीवनात सुख शांती नाही, तर आत्मवान भव, ज्ञानाचे अधिकारी होऊन त्या आत्मस्वरूपाचा खजाना आपल्याला प्राप्त करायचा आहे. मीच माझ्याकडे आहे ते तो आपला आपण ओळखायचा आहे. त्याच्यासाठी हे सांगितलं. सुंदर प्रवास हा असा प्रवास, उन्नतीकडे आपल्या मानवी उत्क्रांतीचा हा प्रवास समर्थ सांगतात. पुढे म्हटले, श्रीराम काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, काहीतरी एक भजने सार्थक करावे श्रीराम. तेच आता तो विस्तार. उपासना म्हणजे निकृष्ट वस्तूंनी उत्कृष्टा बुद्धी. छोटीशी मूर्ती असते, सामान्य आहे ते, अगदी साधंसुधं, पण त्याच्यामध्ये तो परमात्मा आहे. ही उत्कृष्टा बुद्धी, आपला भाव त्याच्यामध्ये इतका मोठा ठेवायचा आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या समोर आहे, तो बालकृष्ण अवतरित झालेला आहे, समोर बसलेला आहे, असा बघून मग काय करायचंय, काया वाचा आणि मने. उपासना जे काया वाचा मनाने जे काही असेल, पत्र पुष्प फल, जीवन म्हणजे तोय जल, जे काय आपल्याकडे असेल, काहीतरी एक भजने सार्थक करावे. कुठली तरी भक्ती करावी, कुठली तरी भक्ती करावी म्हटले. भजन म्हणजे भक्ती, आणि त्याच्याने काय करावं, सार्थक करावे, उत्क्रांत व्हावे, पूर्ण व्हावे, मुक्त व्हावे, जीवनाचं सार्थक, कृतकृत्यता जी आहे, धन्य धन्य आपला जीवन करावं. उपासना ही काया वाचा मने करायची आहे. केवळ शरीराच्या स्तरावरचं कर्म नाही. की जसं लहानपणी सायकल आवडत असते आपल्याला चालवायला, पण येतं का चालवता, मग आम्ही काय करतो, त्याला 3 चाकी सायकल आणून देतो. ती 3 चाकी सायकल त्याच्यावर बसून छान चालवता येतं त्या छोट्या बाळाला. अगदी तसंच काया वाचा आणि मन, हे 3 चाकं, हे 3 आधार, हे 3 टेकू घेऊन आपलं जीवन चालवायचं आहे. या शारीरिक स्तरावर आपली सगळी इंद्रिय आणि त्या इंद्रियांचा राजा मन, आणि हे कर्मेंद्रियांचं मुख्य वाचा, या काया वाचा आणि मनाने भगवंताचं पूजन करायचं आहे. कायेच्या स्तरावर आपण पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव घेतो, स्पर्श करतो. मग हे सगळं जे आहे ते परमेश्वराला करायचं. आपोआप ती भक्ती होते. सोडायचं नाही आहे, पण त्याचा विषय बदलायचा आहे. फक्त पाहायचं काय, तर परमेश्वराचं रूप पाहायचं आहे. जिह्वे कीर्तय केशवं मुररिपुं चेतो भज श्रीधरं पाणिद्वन्द्व समर्चयाच्युत कथा श्रोत्रद्वयं त्वं शृणु. जिभेनी चव चाखायची, मग वेगळे वेगळे पदार्थ, पण काय करायचं, जिव्हे आणि ती वाचा जी आहे, कीर्तय केशवं, वाचेनी केशवाचं कीर्तन करायचं, त्याचं नाम घ्यायचं, त्याची भजनं गायची, स्तुती गायची, स्तोत्र म्हणायचे, सूक्त पाठ करायचा. मुररिपुं चेतो भज, मनाने, मन तर सतत विचार करत असतो ना, विचारांचा प्रवाह, पण त्या मनाला
जो विचार करण्याचा विषय द्यायचा, ध्यायतो विषयान पुंसः, विषयाचा विचार केला तर काय होतं, सगळी गाडी खाली शिडी उतरतो, आम्ही प्रणश्यतीपर्यंत जातो. पण इथे जर परमेश्वराचा विचार करायचा, ध्यान कोणाचं करायचं, परमेश्वराचं ध्यान करायचं. तो मुररिपू, मुरारी जो आहे, मुर नावाचा राक्षस, त्याला मारणारा भगवंत आहे. सगळ्या आपल्या अंतःकरणातले राक्षस जो मारतो त्याचं चिंतन करायचं, त्या मनाला सवय लावायची तशी, सतत रामनाम घेत राहायचं. आणखीन जिव्हेनी, जिव्हे कीर्तय मुररिपुं चेतो भज श्रीधरम. ह्या हातांना पण सांगायचं, हे हातांनो तुम्ही काय करा, त्याची पूजा करा, परमेश्वराची पूजा करा. तर कायेने, या हातांनी तर केवळ पैसे मिळवणे म्हणजे या हातांचं कर्तव्य नाही. तर हे हात कशासाठी आहेत, परमेश्वराची पूजा करायची आहे. वेगवेगळ्या प्रकारे असेल ना, कुणाला मदत करण्याच्या दृष्टीने असेल किंवा काय आणखीन दान द्यायचं असेल, आणि ते सगळं येण्यासाठी आधी नाही भगवंतावर अभिषेक करायचा, फुलं व्हायची, त्याला चंदन तिलक करायचा, सुंदर पूजा करायची. अशा प्रकारे कायेनी, वाचेनी आणि मनाने त्या भगवंताची पूजा करायची. या 3 चाकी सायकलवर आरूढ होऊन आपल्याला या परमार्थाचा मार्ग पुढे जायचा आहे, काया वाचा मनाने. पण मग कसं करायचं, काही हरकत नाही म्हणले. आपले शास्त्र इतके अपवाद, इतकं ऑप्शन्स सगळे दिलेले आहेत आपल्याला. तर तुझ्याकडे जे असेल ते, मला काही असं अमुक एक पाहिजे नाही, रत्न माणकं आणि एवढंच पाहिजे काही नाही, जे असेल ते. पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्रे पुष्पे फळे जीवने. काय पत्र असतील, काय बिल्वपत्र, तुळशीपत्र, आणखीन काय पत्री झाडाच्या, नुसतं पान जरी मला वाहिलं तरी सुद्धा हरकत नाही. त्याच्यापेक्षा आणखीन तुला जर हौस असेल, चांगलं वाटेल, तर फुलं वाहा मला. साधं प्लस काय तगरीचं फूल, जास्वंदाचं फूल वाहिलं बस, ते पण वाहिलं तरी चालेल. नैवेद्यासाठी एखादं फळ दिलं बस. काही म्हणा, काही पंचपक्वान्न किंवा काय आणखीन तो साजूक तुपातला शिरा पाहिजे, 1.25 किलोचा, काही नाही. बस एखादं फळ मला ठेवलं, बोर ठेवलं, एवढंच तरी चालणार आहे. आणि तेही नसेल तर बस काय पळीभर पाणी घाला, कसे तरी म्हणलं काहीतरी एक भजन आहे. कुठल्याही प्रकारे भक्ती करा. परमेश्वराला काय आवडतं, योमे भक्त्या प्रयच्छती. काय दिलं हे महत्वाचं नाहीये, तो भाव काय आहे त्याच्या मागे. तू करायचं का मी करायचं, केवळ कर्मकांड म्हणून नाही करायचंय, केवळ शारीरिक स्तरावर कर्म नाहीये. त्याच्या मागे आपला हेतू जो आहे, चित्तशुद्धी करायची आहे, ज्ञानाचा अधिकारी आपल्याला बनायचंय, परमार्थाच्या पुढे जायचं आहे आपल्याला. परमार्थाचा मार्ग तो आपल्याला धांडोळायचा आहे. आणि म्हणून कुठला तरी एक भक्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे. अर्चना असेल, वंदना असेल, श्रवण असेल, कीर्तन असेल, जे काही असेल ते आपण करावं म्हटले. ही सुंदर अशी उपासना सांगितलंय. रोज एकदा तरी काहीतरी करावं ना, एखादी भगवंताचं नाम घ्यावं, रोज पूजा, हे सगळं रोजच करायला सांगितलंय. पण अगदीच काही नाही तर हे तरी करावं म्हटले. पत्र पुष्प फल तोय. आमचे काही संत जे आहेत ते आणखीन याचा अर्थ फार वेगळा चांगल्या प्रकारे पण लावतात. कारण हिंदू धर्मामध्ये पत्र पुष्प फल तोय की पूजा करत असताना हे सगळं आपण वापरतो. देवाला वेगवेगळी पत्री वाहतो किंवा विडा देतो आणि फुलांनी त्याला सजवतो.
आणि त्याला फल अर्पित करतो, पाण्याने अभिषेक करतो, स्नान पाद्य अर्घ्य आचमन वगैरे सगळं त्याला करतो. पण याच्यापेक्षा पण आपल्या जीवनाचं हे जी पूजा होते तेव्हा ते पत्र म्हणजे काय बरं. जसं एखाद्या आपण आपल्या मित्रांना वगैरे पत्र लिहायचो, पूर्वीच्या काळी होतं, आता गेलं सगळं. तर पत्र, देवाला पत्र लिहावं, काय बरं लिहिता येईल. सुरुवातीला काहीतरी मागतो आपण, पण नंतर मग त्याच्याशी आपल्याला सलगी करायची तर त्याची स्तुती करावी, त्याला शंका विचाराव्यात, त्याच्याविषयी संवाद करायचा आहे. त्याला एखादं पत्र लिहून ते अर्पण करायचं. किती सुंदर आहे हे. आणि पुष्प जे आहे, आपल्या ज्या वासना ज्या आहेत ना, त्या वासना म्हणजे हे सगळं त्या फुलं, आपलं जीवन सगळं त्याला समर्पित करायचं आहे. आपल्या कर्माचं जे फळ आहे ते त्याला अर्पित करायचं आहे. आणि जीवन म्हणजे खरंच जीवन अर्पित करायचं ना. पण एवढं नाही तर निदान खरं खरं पत्रपुष्प फल तोय अर्पण करावं. काहीतरी एक भजने, कुठल्याही प्रकारे, येन केन प्रकारेण मन कृष्णम निषेवयेत. भगवंतामध्ये आपलं मन लावावं, हेच खरं सार्थक आहे आणि ते करावं म्हटले. जय जय रघुवीर समर्थ.